यानंतरच्या इनिंग नवी मुंबईमध्ये मागणीचा हक्काचा आवाज असलेला सूर्यकांत दादा गमरे सर यांची इथं आपल्यासोबत जोड होते. स्पीडअप करायचा सामना त्यांचं विनंती केली जाते. तर गोलंदाजी मार्क गोलंदाज पाहायला मिळतो. विजेते नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतात. पाटण तालुक्याचा एक लाडका खेळाडू मारुती आवाज चाळके असतील तर स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल श्रीकांत आणि यांची जोडी ओपनिंग पेअरिंग म्हणून पाहायला मिळते. तर गोलंदाजी करते गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विजय. अगदी उंची कमी असली तरी कीर्ती खूप महान विजय दादाची वारंवार आपण पाहतो या स्पर्धांमध्ये उतरत असतो. चांगली गोलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी. तो विजय असेल गोलंदाजी मार्क होते. स्ट्राईक एंडला श्रीकांत पाहायला मिळतोय. कल्पतरू चाळकेवाडी या संघाकडून वारंवार चांगली फलंदाजी करण्यासाठी ओळखलं जातं त्याला. पोटास पद्धतीचा चेंडू श्रीकांतला आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. 4 धावांवरती पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलं जातं. या प्रकारचे चेंडू आपण जर आणि इथं मात्र न दिला जातो फेकी. ओके 10 प्लेयर असल्यामुळे तो न दिला जातो. पाच धावा अंकित केल्या गेल्या स्कोअर बोर्डवरती. पंचांकडून अगदी अति बारीक लक्ष ठेवलं जाते. फक्त 10 प्लेयर आपल्याला पाहायला मिळाले. आणि इथं मात्र पाहिले गेले जी नियमावली असते बंदित क्षेत्ररक्षणाची त्याचा मात्र नियम उल्लंघन केला. आणि इथं मात्र स्टेप आउट होऊन फटका मारला जातो क्षेत्ररक्षकाच्या खाली, परंतु आवाक्या बाहेर येईल हा पहिला षटकार. आणि तो आपण पाहिलं गेलं श्रीकांत सेट होताना पाहायला मिळतो. या पद्धतीने जर तो खेळत राहिला तर मात्र कल्पतरू या संघाची उंची स्कोअरची कल्पतरूच्या झाडा एवढी होताना पाहायला मिळेल. वारंवार चांगली फलंदाजी करत असतो आणि याला चुकीचे चेंडू आपण टाकल तर त्याचं प्रात्यक्षिक मात्र फक्त बाउंड्रीच्या मध्येच पाहायला मिळेल. इथे मात्र सोयर महाराज दिशाहीन गोलंदाजी 2 मोठे फटके आल्यानंतर दडपण मात्र आपल्याला पाहायला मिळालं ते विजयवरती. वारंवार चांगली गोलंदाजी आखली जाते त्याच्या माध्यमातून, परंतु समोर हवा असलेला फलंदाजही तितक्याच ताकदीचा आणि त्याचे मात्र प्रात्यक्षिक देताना पाहायला मिळतो. श्रीकांत का मोठं नाव. फटका चांगला त्याच्यावरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पंचांकडून नोचा इशारा आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर थ्रो आपण पाहिलं गेलं गोलंदाजीच्या शैलीवरती तर मात्र आक्षेप घेतला जातो. धावा जोडल्या जात आहेत 8 आणि फ्री हिट असेल. आक्षेप घेतला गेला फेकीवरती जी गोलंदाजी शैली आहे त्याच्यावरती आक्षेप घेतला गेला आणि दंडित केलं जाते गोलंदाजाला. कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं गेलं तर 4 गोलंदाज दंडित. हा 5वा आजच्या दिवसातला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. क्रमांक 5 दंडित होताना.
तर रिप्लेसमेंट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रुपेश धाव फलक या 8 धावांनी आपण पाहतो पोहोचतोय ते 20 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा स्टेप वाढून खेळण्याचा प्रयत्न वन डे मध्ये घोषांकित रिजन मध्ये जाताना चेंडू पाहायला मिळतोय. धावफलक या एका धावासोबत आपल्याला पाहायला मिळते 21-21 या आकड्यावरती. तर आपण पाहतोय चांगलं चषक 2024 पर्व पहिलं आणि त्याच्यामध्ये चालू असलेला विद्यमान सामना आपण पाहतोय कल्पतरू चाळकेवाडी विरुद्ध निनाई देवी लोकेवाडी या दोन संघांदरम्यान पहिल्या ओव्हरचा आतापर्यंत आपण जर आढावा घेतला तर धावफलक 21 या आकड्यापर्यंत पोहोचलेली पहिली ओव्हर हाताळण्यासाठी विजय आला, परंतु त्याच्यावर आपण पाहिलं गेलं शैलीवरती आक्षेप घेतला गेला. थ्रो गोलंदाजीमध्ये त्याला दंडात्मक केलं गेलं. त्याच्यानंतर आलेला रुपेश गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय. वेळ घेताय स्पीड ऑफ करायचा सामना दिलेल्या वेळेवरती सामना सोडवणं महत्वाचं असेल तर ओपनिंग फलंदाज अजूनही आपण आपल्याला पाहायला मिळतं तर इन फॉर्म श्रीकांत असेल तिथे स्ट्राईक वरती. फुलटॉस पद्धतीचा चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि जो झेल सोडला गेला श्रीकांतचा तो मात्र नक्की जिव्हारी लागेल. महत्वाचा खूप मोठा महत्वाचा प्लेअर आपण पाहिले गेलं कल्पतरू चाळकेवाडी संघाकडून अगदी विस्फोटक फलंदाजी करतो त्याचा इथे झेल मात्र सुटला जातोय आणि किती जिव्हारी लागेल हा झेल येणाऱ्या आपल्या काही चेंडूवरती समजेल. आणि स्वतःसाठी रूम बनवला आणि दुसऱ्या चेंडूवरती दाखवून देतो की केवढी मोठी चूक केली. 1 पाऊंड सीमारेषा बाहेर जाईल हा चौकार धावफलक उसळ घेताना पाहायला मिळाला 25 या धावसंख्येवरती. आणि वैयक्तिक आपण पाहिलं गेलं 15 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतो श्रीकांत. त्याचा झेल सोडला गेला आणि जखमीवरती मीठ चोळणं काय असतं हे दाखवताना पाहायला मिळाला हा फलंदाज. आणि पुन्हा एकदा फटका चांगला टायमिंग चांगली धावा पूर्ण येतील 6 आणि धाव फलक उसळी घेताना पाहायला मिळेल या 6 धावेसोबत पोहोचलेल्या 31 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकातला अजूनही एक चेंडू बाकी असेल. पहिल्या षटकातला अजूनही एक चेंडू बाकी. लांब लचक षटक आपल्याला हाताळलेलं पाहायला मिळालं. जवळजवळ आतापर्यंत 11 चेंडू हाताळले गेले एकूण 2 गोलंदाजांकडून. या षटकामध्ये अजूनही एक चेंडू बाकी असेल. व्हॅलिड डिलिव्हरी. धावफलक 31 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. धावांचा डोंगर कल्पतरू चाळकेवाडी या संघाकडून श्रीकांतच्या माध्यमातून उभारला जातो. आतापर्यंत पाहिलं गेलं स्ट्राईक एंडला उभा असलेला श्रीकांत चांगली फटकेबाजी करतो. षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. नक्कीच एकदा संधी निर्माण झाली होती, झेल कंप्लीट करायचा होता, तो झेल सुटला आणि तदनंतर मात्र येणारा हा षटकार आणि चौकार त्या जखमीवरती मीठ चोळताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे चेंडू त्याला तसंच प्रात्यक्षिक दिलं जाते श्रीकांतच्या माध्यमातून, परंतु यावेळेला घोषांकित रिजन मध्ये हा चेंडू एका धावेसाठी पंचांचा येतो. हा निर्णय या एका धावेसोबत धावफलक एका षटकाच्या अखेरीस 32 या धावसंख्येवरती. तर व्यासपीठावरती आपण पाहतो पाटण तालुक्याचा स्टार फलंदाज उमेश कोळेकर, त्याच्या जोडीला त्याचा कॅप्टन कोलेस्थान तेजस सावंत आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कालच्या दिवसभरामध्ये पाहिलं गेलं तर आयोजनाला चांगली साथ त्याच्या माध्यमातून लागली. तेजसला सकाळच्या सत्रामध्ये युट्यूबवर थोडासा इश्यू होता, तो इश्यू मात्र रिझॉल्व्ह करण्यासाठी स्वतःही तो उपस्थित होता.
त्यानंतर मात्र आज आयोजनामध्ये आपल्याला सकाळच्या 17 पासून पाहायला मिळत आहे ही जोडी. तर त्याच्या जोडीला आपल्याला DS करपे साहेब हे पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला प्रदीप. तर स्ट्राईक एंडला आता पाहायला मिळतील मारुती आबा चव्हाण, चाळकेवाडी संघाचे कर्णधार कॅप्टन कोण म्हणून त्यांना ओळखलं होतं. पाटण तालुक्यामध्ये नक्कीच ज्या ज्या वेळेला स्पर्धा असतात त्या त्यावेळेला आयोजनाला मदत करणारी ही व्यक्तिमत्व असेल. स्ट्राईक एंडला पहिल्या चेंडूवरती क्लास दाखवला जातोय, अनुभव दाखवला जातोय. 4 धावा असतील नक्कीच, परंतु क्रिकेट मधला क्लास दाखवला जातोय. नक्कीच स्वतःला रूम देत असताना वेळ मिळाला आणि त्यावेळेला मात्र एक त्यांचा पाय वरती होता हवेमध्ये आणि फटका मात्र किती चांगला सजवला गेला ऑफसाईड रिजन मध्ये. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन एक साईडच्या दिशेने आता मात्र चेंडू पटकवला जातोय. तिथं असेल क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव घेतली जाते. स्ट्राईक एंड वरती आणलं जातंय श्रीकांतला. आबांना माहित आहे श्रीकांत फॉर्म मध्ये आहे, त्याच्या बॅट मधून धावा येतात. त्यावेळेला मात्र एका फटक्यानंतर चांगला फटका 2 धावा झाल्या असतात, परंतु स्ट्राईक वरती ठेवलं जातंय श्रीकांतला. त्या पद्धतीने मात्र आता श्रीकांतला खेळी करावी लागेल. क्षेत्ररक्षण पाहिलं जाते. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला जातो. गोलंदाज होईल तयार. प्रतीक नक्कीच दबाव असेल. धाव फलक 37 या धावसंख्येवरती प्रतीक निघेल चेंडू घेऊन. सोहेल महाराज दिशाहीन गोलंदाजी. दबाव 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 आणि समोर ज्यावेळेला मोठा फलंदाज उभा असतो त्यावेळेला गोलंदाजावरती हा दबाव येणं आपसूक असतं, परंतु या दबावाला पार करून संकट पार करून विजयावरती शिक्कामोर्तब करायचं असेल तर जिद्द चिकाट्याने स्वतःवरचा विश्वास असेल, कॉन्फिडन्स ज्याला आत्मविश्वास म्हणतात ते असणं महत्वाचं असेल गोलंदाजाकडे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चुकीचा चेंडू, त्याला मात्र चांगला प्रहार केला जातोय. 6 धावांसाठी धाडला जातोय सीमारेषे बाहेर. श्रीकांत सेट ऑन फायर. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये वातावरण तापवताना क्रिकेटचं हे रणधुमाळी तापवताना पाहायला मिळतंय. श्रीकांत या 6 धावांसोबत धाव फलक 44 4 वरती 4 या धावसंख्येवरती पाहायला मिळतंय. तर वैयक्तिक 28 धावसंख्येवरती श्रीकांत पोहोचलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण केलं जाते. तत्पुरी कंप्लीट केली जाते. 1 धाव. या एका धावेने धाव फलक 45 या धावसंख्येवरती. तर स्ट्राईक एंड वरती येत असतील आबा. प्रतीक असेल गोलंदाजी मार्क वरती. नक्कीच मोठे फलंदाज असतात, त्यांच्या समोर धाव होणं साहजिक असतं, परंतु विकेट्स घेणं तितकंच महत्वाचं. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन लेग साईडच्या दिशांमध्ये खेळलेला हा चेंडू एका धावावरती समाधान धाव फलक पोहोचेल 46 या आकड्यावरती. तर आपण पाहतो ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते अगदी 108 देशांमध्ये, ते म्हणजे सातारा स्पोर्ट्स यूट्यूब या चॅनलवरती. चुकीचा चेंडू, त्याला चांगलं प्रत्युत्तर दिलं जातं. घोषांकित रिजन मध्ये जाईल. फटका चांगलं सिलेक्शन फसलेलं पाहायला मिळतंय. 1 धावांकित होईल. तर या स्पर्धेमध्ये जी पंचांची आपण त्रिकूट पाहायला मिळते ते रोशन कुंभार सर, रत्नाकर मडवी सर, नितीन पवार सर यांचं त्रिकूट पाहायला मिळते, ज्यांनी पाटण तालुका क्रिकेटला एक डिसिप्लिन नियमावली लावली, शिस्तबद्धता लावली. आणि ते महत्वाचे, कारण नियमांचं जोपर्यंत पालन होत नाही तोपर्यंत मात्र एखादी स्पर्धा पूर्णत्वास जात नाही. ती स्पर्धा पूर्णत्वास जाण्यासाठी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन हे नाव या नवी मुंबईमध्ये मोठं करण्यासाठी यांचंही खूप मोठा सिंहाचा वाटा आहे पंचांचा. कारण स्पर्धेला नियमावली अटी लावल्या गेल्या, त्यानंतर त्या पार करत असताना आपण पाहिलं गेलं कित्येक गोलंदाज दंडात्मक झाले असतील, कित्येक संघांना पेनल्टी दिली गेली, परंतु त्याच्यानंतर मात्र प्रत्येक वेळेस स्पर्धेमध्ये उच्चांक गाठताना आपल्याला पाहायला मिळतं आयोजन. तर 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक 47 या आकड्यावरती पाहायला मिळते. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेला सूरज आशेचा किरण बनणार का?
लोटलेवाडी या संघासाठी धावसंख्येवर अंकुश लावण्यामध्ये यशस्वी ठरेल का, विकेट्स घेण्यामध्ये ही ओपनिंग पेअरिंग फोडण्यामध्ये यशस्वी ठरेल का. स्ट्राईक एंडवरती असलेला आबा, गोलंदाजी मार्क होते सूरज. शॉर्ट लेनचा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलला, चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर आड आणि दुसऱ्या बाजूला विहीर म्हटलं जातं, तसा हा प्रकार पाहायला मिळतोय. एका बाजूने श्रीकांत हल्ले करतोय तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीने आबा उभे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथं मात्र तिसरं षटक घेऊन आलेला सूरजवरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला जातो आबांच्या माध्यमातून. पहिला षटकार येताना पाहायला मिळाला या इनिंग मधला. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन आनंद कारभार मारलेला हा चेंडू. एकच धाव घेतली जाईल. एका धावेवरती समाधान, एका धावेने धावफलक पोहोचलं ते 54-54 या आकड्यावरती. अजूनही पाहिलं गेलं तिसरं षटक प्रगतीपथावरती. या स्पर्धेमध्ये धावसंख्येचा उच्चांक गाठण्याची संधी असेल आज कल्पतरू चाळकेवाडी या संघाजवळ. ती संधी आपण पाहतो पूर्ण करेल का. शॉर्ट लेनचा चेंडू फटका चांगला क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर जाईल सीमा पार. 6 धावांसाठी असेल हा फटका. अँड इट इज श्रीकांत फॉर यू. अगदी चांगली फलंदाजी, साजेशी फलंदाजी आपल्या नावाला, आपल्या कारकिर्दीला इथं करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे श्रीकांत. आणि पाहिलं गेलं ज्या प्रकारे फलंदाजी चालली ही रणधुमाळी होणं महत्वाचं असतं. ती रणधुमाळी केली जाते, आवाज दिला जातो, अगदी पिपाणी वाजवली जाते त्या फलंदाजीला आणि तिथपर्यंत आवाज पोहोचलेला पाहायला मिळतोय. आणि तो रणधुमाळी रणशिंग फुकलं जात या स्पर्धेमध्ये. कल्पतरू चाळकेवाडीची जी फलंदाजी चालली त्याला इथं मात्र स्टेप आउट क्लास दाखवला. क्षेत्ररक्षक तिथं तैनात, मोठा मासा गळाला लावला जातो, मोठी विकेट घेतली जाते, आवाज केला जातो. आवाज होणं महत्वाचं, कारण झेल महत्वाचा होता, विकेट महत्वाचा होता. त्या विकेटला परतीचा मार्ग दाखवला जातो. नक्कीच प्रहार होत असतात, प्रतिहल्ले होत असतात, फलंदाजाचं नाव मोठं असतं, परंतु येणारा गोलंदाज त्यावेळेला ज्यावेळेला त्याला बाद करतो त्यावेळेला मात्र गोलंदाजाचं नाव मात्र चिरकाल अबाधित राहतं, लक्षात राहतं. या स्पर्धेमध्ये ती कामगिरी करताना गोलंदाज पाहायला मिळतो. आणि प्रमोदने हा झेल कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळाला. सूरजच्या माध्यमातून चांगली विकेट इथं कंप्लीट करताना पाहायला मिळाला. महत्वाची विकेट तर चांगली पारी श्रीकांतच्या माध्यमातून सजवलेली आपल्याला पूर्णत्वास जाताना पाहायला मिळाली. इथं मात्र आल्याला आमोरला आतिषबाजी करताना पाहायला मिळतोय की काय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी धावलं जाते, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते अगदी सहजरित्या. या 2 धावांनी धाव बोल का गेलं पुढे ते 62 या धावसंख्येवरती. आणि तो पहिलाचा चेंडू स्वीर हाताळला जातो. धावसंख्या 63 आकड्यावरती गेलेली पाहायला मिळते. 34 षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतो अर्जुन. इथं मात्र अर्जुनला नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल, अचूक आपलं ध्येय पूर्ण करावं लागेल. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. सोयरी मारामारीला पाहायला मिळते. या अतिरिक्त धावा रोखणं गरजेचं असेल, कारण कल्पतरू चाळकेवाडी या संघाकडून अगोदरच आपण पाहायला गेलं तर धावांचा डोंगर तो उभा केला गेलाय. लगातार तिसरा वाईट टाकला जातो. या वाईटच्या हॅट्रिक साठी कुठेही आपण बक्षीस लावलेलं पाहायला मिळत नाहीये, पण हे थांबवणं गरजेचं असेल. हा सोयर मारा थांबवणं गरजेचं असेल. अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं महत्वाचं असेल. लाईन आणि लेंथ ही मात्र हाताळावी लागेल गोलंदाजाला. चेंडू चांगला ऑफसाइड रिजन मध्ये फटका साजवायचा. चेंडू बॅटीला चाटून जाताना पाहायला मिळाला. घोषांकित रिजन मध्ये या एका धावेने धावफलक
66 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चेंडू घोषांकित रिजनमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. पंचांकडून येतो हा इशारा. धावसंख्या 67 या आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळालं. तर कालच्या दिवसापासून आपण पाहायला गेलं माझ्यासोबत माझे साथी स्कोअरबोर्डवरती जोडले जातात, गुणलेखक म्हणून भूमिका पार पडतात. सचिन पवार चांगलं कार्य केलं जाते, त्यांच्या माध्यमातून अचूक टिप्पणी केली जाते. शॉर्ट डिलिंगचा चेंडू फटका मोठा सजवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथं तैनात असेल आणि एका हाती झेल कंप्लीट केला जातोय. हा मी चांगली फलंदाजी करत असलेल्या मारुती आबांची इथं आपण पाहिलं गेलं तर खेळ येईल पूर्णत्वास. नवीन फलंदाज दाखल होईल मैदानामध्ये. सतीश चांगली फलंदाजी केली गेली. नक्कीच टाळ्या वाजवल्या जातात कर्णधारासाठी, कारण कर्णधाराच्या नावाला साजेशी अशी खेळी सुरुवात करून देताना आपल्याला पाहायला मिळालं. ओपनिंग पेअर मारुती आबा आणि श्रीकांतच्या माध्यमातून चांगली सुरुवात. आता त्या सुरुवातीचा शेवट गोड करण्याची जबाबदारी असेल ती म्हणजे अमोल आणि सतीशच्या खांद्यावरती. स्वतःसाठी रन बनवून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टाइम मिस झाला. चेंडू सरळ यष्टिरक्षक हातामध्ये. निर्धाव चेंडू, संजीवनी देणारा चेंडू लोटावाडी या संघासाठी. अजूनही 2 चेंडू उर्वरित असतील या इनिंग मधले, या शेवटच्या षटकातले. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेने ठेवलेला हा चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न, परंतु त्याला योग्य टाइम वरती नकार. आणि या इनिंग मधला शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज असेल तयार अर्जुन. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. अमोल फटका फसलेला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली स्वतः गोलंदाज असेल. फॉलो थ्रू मध्ये झेल कंप्लीट केला जातो. शेवटच्या चेंडूवरती यश संपादन केलं जाते. 4 ओव्हरच्या अखेरीस धाव फलक 68 या धावसंख्येवरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा सर करायच्या असतील त्या 69 धावसंख्या चेज करायची असेल लोटळेवाडी या संघाला विनंती असेल लगेचच मैदानातून बाहेर या. जसं संघ लोटळेवाडी बाहेर येईल तसं विनंती असे करतो तर चाळकेवाडी संघ आपण मैदानामध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षणासाठी आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर स्पर्धा उशिराने चालू झालेली, परंतु या स्पर्धेला वेळेवरती संपन्न करायचं असेल आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं गेलं तर अति टीम वर्गाची इथं परभणी लागताना आपल्याला पाहायला मिळालं. तर त्याच्यानंतर जशी स्पर्धा संपेल तसा त्यांचा स्वागत समारंभ असेल, सत्कार समारंभ असेल. त्यानंतर मात्र आपला बक्षीस वितरण समारंभ, त्याआधी आपल्या सेमीफायनल फायनलच्या मॅच, या सर्व स्पर्धेसाठी वेळ महत्वाचा असेल, वेळेवरती संपन्न होणं महत्वाचं असेल. चाळकेवाडी संघ विनंती करतो लगेच दाखल व्हा मैदानामध्ये. तर यानंतर होणार आपण सामना पाहिलं गेलं या 2 संघादरम्यान जो जिंकेल तो लढेल JK11 निगडे या संघासोबत. काय खेळी दाखवली JK निगडे या संघाने पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं. पहिल्या मॅच मध्ये धावा डिपेंड करायच्या होत्या फक्त 29 आणि त्या डिपेंड करण्यामध्ये यशस्वी ठरला JK11 निगडे संघ. पहिली मॅच लो स्कोअरची, तर दुसऱ्या मॅच मध्ये आपण अगदी धावांचा डोंगर 69 धावा उभ्या केलेल्या पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं फक्त 1 मिनिटाचा अवधी असेल.
चाकेवाडी संघ तर ओपनिंग फलंदाजी जोडी आपल्याला पाहायला मिळते. अर्जुन आधी त्याच्या जोडीला प्रमोद. 69 धावा सर करायच्या असतील कल्पतरू चाकेवाडी. क्षेत्ररक्षण सजवून घ्या, फक्त 1 मिनिटाचा अवधी. वेळेवरती सामना सोडवणं महत्वाचं. प्रमोद असेल स्ट्राईक एंडला तर अर्जुन नॉन स्ट्राईक एंडला. तर गोलंदाजीसाठी आपण पाहिलं गेलं चेंडू दिला जातो. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूरजच्या हातामध्ये. स्वतःच्या गोलंदाजीला साजेस पूरक असं क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतंय. सूरज सुरू करायचंय सामना, पंच इशारा करायचा आहे. दुसऱ्या इनिंगचा चेंडू टाकला जातो. पहिला सूरजच्या माध्यमातून एक साईडच्या दिशेने टोलवला जातो. हा चेंडू एक धाव त्याच्यावरती कंप्लीट केली जाते. एक धाव संख्या अंकित केली जाईल. स्कोअर बोर्ड वरती धाव फलक खुलं केलं जाईल. श्रीगणेशा केलं जाईल. या एका धावेने धावा सर करायच्या असतील. 69 उर्वरित चेंडूवरती आता 68 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंडवरती आता अर्जुन. शॉर्ट लाईनचा चेंडू, त्याचा फटका चांगला सजवला जातो. 3-3 क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतात. झेल मात्र कंप्लीट करताना श्रीकांत हसला जातोय. झेल सुटला जातोय. 2 धावा अंकित केल्या जात आहेत. त्या चेंडूवरती धावफलक पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. नक्कीच रिव्हर्स कॅच अटेम्प्ट थोडासा डिफिकल्ट असतो, परंतु असे डिफिकल्ट चान्स ज्यावेळेला कन्वर्ट होतात त्यावेळेला मात्र जिंकण्याचे चान्सेस वाढले जातात. एक साईडच्या दिशेने टोलला चेंडू, फटका चांगला. क्षेत्ररक्षक त्याच्या पाठी धावतोय, परंतु रेसमध्ये चेंडू जिंकताना आपल्याला पाहायला मिळेल. आउटफील्ड फास्ट असलेली पाहायला मिळते. सकाळच्या 17 पासूनच धावफलक उसळ घेताना पाहायला मिळते 7 या धावसंख्येवरती. शॉर्ट लाईनचा चेंडू, फटका आपला पहिले गेला पुस्तक काय त्याच्या क्षेत्ररक्षक येतोय. झेल यावेळेला कंप्लीट केला जातोय. आबांच्या माध्यमातून संधी मात्र सुटताना आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये पाहत नाहीये. पहिली विकेट, पहिला हादरा बसतोय. धावसंख्या 7 या आकड्यावरती. नवीन फलंदाज दाखल होईल शंकर. अर्जुन आपण पाहायला गेलं तर 6 धावांची खेळी करून परतताना पाहायला मिळते. सुरुवात चांगली करत होता, परंतु तिथं उभं राहणं महत्वाचं होतं. आज धावा उभ्या करायच्या होत्या. 69 यावेळेला मात्र पहिल्या षटकामध्ये लागलेला हा हादरा मात्र कुठेतरी बॅकफूटवरती ढकलताना पाहायला मिळेल लोटरवाडी या संघाला. तर चांगली गोलंदाजी सुरतच्या माध्यमातून आखली जाते. पहिलाच आपण पाहायला गेलं तर एक मोठी बाउंड्री आली, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करताना यावेळेस फटका चांगला सजवला. क्षेत्ररक्षक त्याच्यावरती येते. धाव मिळेल. एकच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी तिथे आपल्याला लॉंगॉनला उभं असलेल्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. शॉर्ट लाईनचा चेंडू, फटका सजवायचा तो चांगला. सिलेक्शन फसलेलं पाहायला मिळते. घोषांकित रिजन मध्ये 1 धाव अंकित केली जाईल. तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलक 9 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये अर्जुनची मोठी विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला तो म्हणजे गोलंदाज सूरज. तर नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल होतोय. अमोल गोलंदाजी मार्क होते तयार.
फटका चांगला सजवला जातो. समोरच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली जाते. त्याच्यावरती क्षेत्ररक्षक इथे फेकी करतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी वारंवार हाताळली जाते अमोलकडून. गत वर्षामध्ये पाहिलं गेलं पहिल्या पॉवर प्लेचं षटक दिलं जायचं अमोलला, परंतु आता पाहिलं गेलं बॅकअप बनवला जातो. दुसऱ्या षटकासाठी आणला जातोय. शॉर्ट लाईनचा चेंडू फटका चांगला सजवला गेला. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय. झेल कंप्लीट केला जाईल. दुसरा बॉल सगळ्याला लावला जातोय. अमोलच्या माध्यमातून पहिली विकेट संपादन केली जाते. विकेट क्रमांक 2 किती आपल्याला डासळताना पाहायला मिळतं. या डकआउटच्या दिशेने वाटचाल करावी लागेल, ती म्हणजे फलंदाज प्रमोदला. तर नवीन फलंदाज दाखल होईल मैदानामध्ये अक्षय. काय गोलंदाजी आखली जाते. गुड लेंथवरती चेंडू सरळ नंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये अक्षय जवळ त्याच्यावरती काहीच प्रत्युत्तर नसलेलं पाहायला मिळालं. वारंवार अचूक टप्प्यावरती गोलंदाजी चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये प्ले अँड मिस असं हे क्रिकेट पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. शॉर्ट लाईनचा चेंडू ऑफसाईड रिजनमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल. वेद नक्कीच चेंडू हाताला वाजून जातो, परंतु याच्या अगोदर आपण खूप डिफिकल्ट कॅच यांनी कंप्लीट करताना पाहायला मिळाले. नक्कीच कर्णधार आबा यांचा सुपुत्र असेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं जातं. वारंवार येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं नाव असेल पाटण तालुक्यातल्या क्रिकेटच्या जगतामध्ये वेद. लगेचच दुसऱ्या चेंडूवरती मात्र धाडलं जाते परतीला. नवीन फलंदाज मैदानामध्ये मयूर. दिशाहीन गोलंदाजी सोयर मारा. इथं मात्र चांगली गोलंदाजी करत असताना सातत्यानं त्याच्यानंतर हे दिशाहीन गोलंदाजी टाळणं महत्वाचं. वेळेवरती सामना सोडवायचा असेल, वेळेवरती सामना पूर्ण करायचं लक्षात ठेवायचं आहे. कल्पतरू चाक्यावाडी संघ नक्कीच आपण पाहतोय उजवी बाजू. तर मॅच मध्ये घडतंय झेलबाद होताना पाहायला मिळतोय. फलंदाज अक्षय माघार धाडलं जातोय. विकेट क्रमांक 4 पडताना आपल्याला पाहायला मिळाले. शॉर्ट चेंडू होता, त्याला ऑफसाईडच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल केला गेला. एक धाव अंकित केली त्याच्यावरती. अगदी पाहिलं गेलं
हॅलो चेक. तो धावफलक स्थिरावलेला पाहायला मिळालं. 14व्या धावसंख्येवरती चांगली गोलंदाजी आखताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत. बॅटची देखील घेऊन चेंडू जाईल घोषांकित रिजनमध्ये. एक धाव कंप्लीट केली जाईल. 15 धावांवरती आपल्याला पाहायला मिळते धावफलक. तर चौथा शेवटचा निर्णायक षटक घेऊन येतोय आणि पूर्णपणे आपण पाहिलं गेलं तर कल्पतरू चाळकेवाडी या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. सध्या शेवटचं षटक टाकण्यासाठी येतो. छोटा स्फूर्त चेंडू हलक्या हाताने टोलवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल. अंतिम क्षणी झेल मात्र सोडलाच जातोय आणि इथं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. दुसरी धाव कंप्लीट झाली असते परंतु दिरंगाई केली धावण्यामध्ये आणि धावचीत व्हावं लागतं तरी फलंदाजाला. आणि 5 चेंडूमध्ये जवळजवळ तब्बल 54 धावा अंकित करायच्या असतील. अशक्य असं हे आव्हान ठेवलं जाते कल्पतरू चाळकेवाडीकडून. नक्कीच फक्त 5 व्हॅलिड डिलिव्हरी दूर असेल चाळकेवाडी संघ विजयापासून. हलक्या हाताने टोलला फॉलोथ्रोमध्ये स्वतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. गोलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला टिप्पा गुड लेंथ वरती उसळी अनपेक्षित फलंदाजासाठी. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. स्टेप आउट केलं जातं. पटका सजवला जातो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल परंतु आपण पाहिलं गेलं सूर्याच्या किरणांचा सरळ डोळ्यांशी भेद. नक्कीच सूर्याच्या किरणांच्या डोळ्यात डोळे टाकून तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल. नक्कीच काही फरक पडणार नाही या 4 धावांनी. चांगला फटका सजवला गेला. तिथं फलंदाजाकडून 4 धावा येताना पाहायला मिळतात. 4 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळालं. खूप वेळानंतर या इनिंगमध्ये एक बाउंड्री चौकार पाहायला मिळाला. गती वाढवली जाते. बीट केलं जाते. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि या इनिंग मधला शेवटचा चेंडू एक व्हॅलिड डिलिव्हरी दूर. कल्पतरू चाळकेवाडी पहिल्या विजयापासून नक्कीच विजयी झाला तर लढेल JK11 निगडे या संघासोबत. शेवटच्या चेंडूवरती आणि विजयी ठरतोय कल्पतरू चाळकेवाडी संघ. नक्कीच चांगली खेळ आपल्याला पाहायला मिळाली. तर या मॅच मध्ये सुपरस्टार ठरलेला श्रीकांत त्याला दिला जाईल सामनावीराचा किताब. मी विनंती केलं श्रीकांत यायचा सामनावीर घ्यायचा. नंतर होणारी मॅच JK11 निगडे संघनायक नाणेफेक करण्यासाठी यायचा आहे. कल्पतरू चाळकेवाडी संघनायक. दोन्ही संघ पाहायला गेले एक एक मॅच जिंकलेले. एक मॅच लोअर स्कोर झाली जिथं निगडे संघ फक्त 28 धावा उभा करू शकला आणि त्या डिफेंड करण्यामध्ये यशस्वी ठरला. तर दुसऱ्या बाजूला कल्पतरू चाळकेवाडी धावांचा डोंगर 69 धावा उभा केला आणि जिंकला. नंतर